हाय हॅलो सगळ्यांना। तर आज बनवणार आहे मुगाच्या डाळीपासून आप्पे। तर त्यासाठी मी इथं काचेच्या वाटी 2 वाट्या मुगाची डाळ घेतली। घरची डाळ आहे मुगाची ती, आणि 2 ते 3 पाण्याने धुवून 2 तास भिजवून घेतल्यानंतर आपण मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे। हे सगळं पूर्ण डाळीची मी पेस्ट करून घेतली। त्याच्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहे 10-12 लसणाच्या पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं, ते वाटून घ्यायचं। आणि या मुगाच्या डाळीच्या मिश्रणामध्ये आपण हे मिक्स करून घ्यायचे। आणि ज्या वाटीने आपण मुगाची डाळ घेतली होती ना, त्यातली 1 वाटी रवा घ्यायचा आहे, न भाजलेला, भाजायचा वगैरे नाही। तो रवा यामध्ये मिक्स करून ठेवायचा, 15 मिनिटं भिजून द्यायचा। तोपर्यंत आपण त्यामध्ये ना आपल्याला ज्या भाज्या टाकायच्यात, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, गाजर हे बारीक चिरून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे। आणि त्याच्यानंतर अर्धी पुडी इनोची टाकते मी एवढ्या मिश्रणासाठी, कारण आपण ही डाळ आंबवलेली नाही, अगदी 2 तासामध्ये आपण आप्पे करायला घेतले डाळ भिजून, त्याच्यामुळे ही डाळ आंबलेली नाही। त्यामुळे इनो त्यात टाकायचं आहे, म्हणजे आप्पे फुगायला मदत होते। आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये मीठ टाकायचं चवीपुरतं। आणि आप्प्याचं भांडं, आप्पे पात्र मी गॅसवर तापायला ठेवले, त्यामध्ये तेल टाकून घेते थोडंसं तापल्यानंतर। आणि सगळ्या आप्पे पात्राच्या सगळ्या त्या गोल साच्यांमध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने ना व्यवस्थित टाकता येतं, त्या छोटा असतो ना, त्याच्यामुळे ना त्याने असे व्यवस्थित टाकून घ्यायचे सगळे आप्पे पात्रामध्ये ते मिश्रण। आणि खूप टेस्टी लागतात, अगदी 2 वर्षाच्या मुलापासून तर 60 वर्षाच्या आजोबांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील। आणि पौष्टिक असे आप्पे आहेत, कुणीही आवडीने खाईल असे हे आप्पे तयार होतात फक्त मुगाच्या डाळीचे। आणि असे थोडेसे फ्राय झाल्यानंतर चमच्याच्या मदतीने असे पलटी मारून घ्यायचे ते थोडेसे। आणि तुम्ही ते केचप बरोबर किंवा मग खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता। आणि नुसते तसेच आप्पे पण खूप छान लागतात, ते खूप टेस्टी लागतात, तसेही खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार। असे पलटी करून घ्यायचे सगळे व्यवस्थित। आणि बघा, हे बघा असे आप्पे तयार झालेले आहेत। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसे झालेत आप्पे, ते रेसिपी आवडली की नाही ते पण। हे बघा किती छान आणि स्पंजी झालेले आहेत। चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते। बाय बाय।